नागपूरच्या गिट्टीखदान परिसरातील स्वामी कॉलनीमध्ये भटक्या कुत्र्यांचा त्रास नागरिकांसाठी डोकेदुखी ठरतोय। परिसरातील एक महिला आपल्या घरासमोर मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांना खाद्य देत असल्यामुळे या भागात कुत्र्यांची संख्या वाढल्याचा आरोप एका महिलेनं केलाय। दरम्यान मंदिरात जाणाऱ्या महिलेवर कुत्र्यांच्या टोळीनं हल्ला करून तिला अनेक ठिकाणी चावा घेतला। या प्रकरणी पीडित महिलेनं पोलिसांकडे तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली आहे। गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वामी कॉलनी फेज 1 इथं राहणाऱ्या एका महिलेच्या विरोधात 42 वर्षीय किरण मिश्रा यांनी आरोग्य विभाग आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीनुसार संबंधित महिला गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या घरासमोर 15 ते 16 भटक्या कुत्र्यांना नियमितपणे खाद्य देत असून त्यांना बेकायदेशीररित्या आश्रय देत आहे। तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार या कुत्र्यांची संख्या सातत्यानं वाढत असून संपूर्ण परिसरातील नागरिक त्यांच्या त्रासाला कंटाळले आहेत। हे कुत्रे रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांवर भुंकतात, त्यांचा पाठलाग करतात आणि अनेकदा चावण्याच्याही घटना घडल्या आहेत। त्यामुळे मंदिरात जाणारे भाविक, महिला आणि लहान मुलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। पीडितेचा आरोप आहे की यापूर्वीही अनेक तक्रारी करण्यात आल्या, मात्र समस्येवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। त्यांनी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडे परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तातडीनं बंदोबस्त करून त्यांचं अन्यत्र पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे। तसंच सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होईल अशा पद्धतीनं नियमबाह्य भटक्या प्राण्यांना आश्रय किंवा खाद्य पुरवणाऱ्या व्यक्तींच्या विरोधातही नियमानुसार कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे।